करंजाळीत रेल्वेतून आलेल्या युवकाचा घरात घुसून 12 तास गोंधळ। संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली। नवापूर तालुक्यातील करंजाळी गावात रेल्वेतून उतरून एका व्यक्तीने घरात स्वतःला तब्बल जवळपास 12 तास कोंडून गोंधळ घातल्याने करंजाळी गावात धुमाकूळ पाहायला मिळाला। प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान करंजाळी गावातील भरत हुरका वळवी यांच्या राहत्या घरात सुरतहून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वेने एक प्रवासीने रेल्वेची चैन ओढून घेत रेल्वे थांबवून उतरून करंजाळी गावात प्रवेश केला। यावेळी भरत वळवी यांच्या घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेत घरात प्रवेश करून स्वतःला कोंडून घेतले। भरत वळवी हे घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनास आले की आपल्या घरात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला आहे। त्यांनी त्या व्यक्तीला बाहेर निघण्यास सांगितले, परंतु त्या अज्ञात व्यक्तीने घरात आतून स्वतःला कोंडून घेतल्याने मोठे अडचणीचे झाले होते। यावेळी याबाबत गावकऱ्यांना बोलावून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तो व्यक्ती निघत नसल्याने गावकऱ्यांसह परिसरातील बघ्यांची या करंजाळी गावात मोठी गर्दी झाली। सकाळी 5 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत करंजाळी गावात मोठा गोंधळ पाहायला मिळाला। याबाबत विसरवाडी पोलीस ठाणे व खांडबारा दूरक्षेत्र पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत। यावेळी गावातील नागरिकांनी त्याला काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी तो व्यक्ती घरात असलेली कुऱ्हाडीचा धाक ग्रामस्थांना दाखवत असल्याने जवळपास सुमारे 10 तास त्याने गावात गोंधळ घातल्याचं दिसून आलंय। परिसरात याबाबत चर्चा झाल्याने परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती। सदर व्यक्ती हा उत्तर प्रदेश राज्यातील असून त्याचे नाव गेंदालाल रामविलास यादव, वय 40 वर्ष, राहणार यमुना छापर, जिल्हा बेहिरा असून तो सुरत येथून भुसावळच्या दिशेने जात असताना त्यांनी रेल्वेची चेन खेचून उतरून आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले। तसेच पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तो व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगितले। त्या व्यक्तीला खांडबारा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याच्या गावाकडे त्याला मार्गस्थ करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।